दुसरी सेमीफायनल आपण पाहतो. एका बाजूला आपण पाहतो जंगणेश नावपाडा, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय लोटवाई देवीचा पाडा. टॉस जिंकून इथं देवीचा पाडा संघानं फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले. ते नावपाडा संघाला 4 षटकांची लढत असेल. सलामीची जोडी आपण पाहतो संदीप म्हात्रे आणि उमेश जाधव, तर गोलंदाज विलास म्हात्रे. गेम इज ऑन, लेट्स प्ले. गोलंदाज तयार विलास म्हात्रे. राईट मोड द विकेट, स्ट्रायकरला संदीप म्हात्रे. पहिले षटक पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतात विलास म्हात्रे. एज लागून चेंडू मागे सरकला. राजू म्हात्रेने सुरेख झेल टिपला. फक्त दिशा देण्याचं काम करत होते संदीप म्हात्रे, मात्र पहिला चेंडूवर पहिला धक्का दिला तो गोलंदाज विलास म्हात्रेनं. शून्य धावसंख्येवर पहिला गडी बाद झाला. नवीन फलंदाज येतात, आक्रमक फलंदाज बाळा बोर्डे येतात. 4 षटका लढतीमध्ये बघूया नवापाडा संघ किती धावांचं लक्ष ठेवतो देवीच्या पाडा संघासमोर. स्वर्गीय मंथन पाटील स्मृती चषक, श्रद्धांजली चषकचा चॅम्पियन संघ एका बाजूला आपण पाहतो देवीचा पाडा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जय गणेश नवापाडा संघ. या सीझन मध्ये आपण पाहतोय तर देवीचा पाडा संघ चांगली कामगिरी करतोय. श्रद्धांजली चषकामध्ये राजू म्हात्रे मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ठरले होते. नवनाथ म्हात्रे उत्कृष्ट गोलंदाज ठरले होते. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना बाळा बोराडेच्या बॅटमधनं आला हा षटकार 6 धावा. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाले होते संदीप म्हात्रे, मात्र इथं पहिल्या चेंडूचा सामना करत असताना बाळा बोराडेनं आत्मविश्वासानं सुरुवात केली आहे. षटकाराला 6 धावा. याच फलंदाजीसाठी जाणले जात असतात बाळा बोराडे. षटकार टोकून इथं आपलं अकाउंट ओपन केले संघाचं आणि स्वतःचं. धावसंख्या 6 एका गड्याच्या मोबदल्यात. वाईडचा इशारा करतात पंच. अवंतर धावसंख्या पुढे सरकते, पोहोचते 7 वर. विलास तयार. समोर खेळताय, चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. सिंगल तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न करतील का? केला जातोय. सहजरित्या 2 धावा येतात धावफलकावर. धावसंख्या पोहोचली ती 9 वर. विलास तयार. ऑफ साइडला सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहेत. झेल सुटला आणि सुटलेल्या झेलचं रूपांतर झालंय चौकारामध्ये. धन्यवाद नितीन पाटील. तेरा धावा धावफलकावर. क्या बात आहे, जबरदस्त फलंदाजी. बाळा बोर्डाच्या बॅट मधनं षटकार आलाय. धावसंख्या तब्बल 19 वर पोहोचली आहे. पहिल्या चेंडूवर संदीप म्हात्रे बाद झाले, त्यानंतर इथं आक्रमक फलंदाजी करतात बाळा बोर्डे. धावसंख्या पोहोचली ती 19 वर.
गुड बॉलिंग. षटकाराला उत्तर दिलं. शेवटचा चेंडू निर्धाव. या षटकामध्ये धाबा आल्या त्या तब्बल 19. प्रदीप म्हात्रे येतात दुसरे षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायकरला आपण पाहतो उमेश जाधव, एक टॅलेंटेड फलंदाज. धावसंख्या आपण पाहतो 19. एका गड्याच्या मोबदल्यात सुरुवात चांगली झाली आहे नवापाडा संघाची. प्रदीप राईट ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू. डॉट बॉलची समाप्ती होते. वाईड चेंडू. धावसंख्या पोहोचली ती 20 वर. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. प्रदीप चांगली गोलंदाजी करतायत. लो फुल टॉच. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलेत. विलास म्हात्रे झेल टिपलाय. बिग विकेट डाऊन. उमेश जाधवला इथं माघारी परतावं लागतंय. बॅक टू डग आउट. दोन बाद धावसंख्या आपण पाहतो 20 वर पोहोचली आहे. या षटकामध्ये प्रदीप चांगली गोलंदाजी करतात. धावसंख्या 20. स्ट्रायकरला आपण पाहतो सतीश म्हात्रे. फटका फसला. विलास म्हात्रे पुन्हा आलेत. चांगला प्रयत्न केला. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. इथं मात्र चेंडू फेक थोडीशी खराब येते. तोपर्यंत धावा येतात त्या 3. तेवीस धाबा आपण पाहतो. दहा फलकावर बाळा बोर्डे स्ट्राईक एंडला. आतापर्यंत 2 षटकार त्यांच्या बॅट मधनं आलेत. चांगली फलंदाजी करतात. सेट झालेत. दोन बाद 23. संदीप बाद झालेत. उमेश बाद झालेत. बाला चांगली फलंदाजी करतात. मात्र इथे दिशा भरकटले. पुन्हा एकदा पंच वाईडचा इशारा करतात. धावसंख्या 24 वर पोहोचली आहे. संधी होती. लो फुल टॉस चेंडू हाताळला होता. इथे मात्र संधी होती पण गमावली. तोपर्यंत आली ती सिंगल. धावसंख्या पोहोचली ती 25 वर.
सतीश मात्रे स्ट्राईक एंडला. प्रदीप पुन्हा एकदा तयार. वेगवान चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. डॉट बॉलची समाप्ती झाली. षटक क्रमांक दुसरं इथं संपले. धावसंख्या आपण पाहतो 2 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय नवपाडा संघाची 2 बाद 25 धावा. नवनाथ मात्रे येत आहेत. श्रद्धांजली चषकामध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरले होते. त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला होता तो देवीचा पाडा संघ. बाळा बोर्डे स्ट्राईक एंडला. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. दुसरी सेमीफायनल आपण पाहतोय ती नवपाडा विपक्ष देवीचा पाडा. इथे मात्र बाळा बोर्डे थोडेसे फ्रंट फुटला आले. षटकार ठोकला. 6 धावा. धावसंख्या पोहोचली ती तब्बल 31 वर. आतापर्यंत 3 षटकार बाळा बोर्डेच्या बॅटमधनं आलेत. धावसंख्या 31. वेग कमी केला. ऑन साइडला चौकार आला. 4 धावा. धावसंख्या पोहोचली होती 35 वर. 35 धावा आपण पाहतो धावफलकावर. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत. पुन्हा एकदा चौकार आलाय. पहिल्या चेंडूवर षटकार. पुढच्या 2 चेंडूंवर 2 चौकार. धावसंख्या पोहोचली होती तब्बल 39 वर. नवनाथ पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले. बॅक टू बॅक 3 चौकार आलेत ते बाळा बोराडेच्या बॅटमधनं. पहिल्या चेंडूवर षटकार. त्या पुढच्या 3 चेंडूंवर 3 चौकार. धावसंख्या आपण पाहतो धावफलकार पोहोचली ती 43 वर. या षटकामध्ये आतापर्यंत 18 धावा आल्यात. बाळा बोर्डे चांगली फलंदाजी करतात. पुन्हा एकदा नवनाथ तयार. आता मात्र फटका फसला. झेल घेण्याची शक्यता. गोलंदाज प्रयत्न करतात. नवनाथ झेल टिपला गेलाय. हा संघ तिसरा गडी बाद झाला. 11 चेंडूंमध्ये 36 धाबा कुठल्या. 3 चौकार 30 षटकार टोकले. आपल्या संघाच्या डावाला आकार दिला बाळा बोर्डे यांनी. 11 चेंडूंमध्ये 36 धावांचं योगदान दिलं. महत्वपूर्ण. नवीन फलंदाज पुष्कर काटे येत आहेत. धावसंख्या आपण पाहतो 3 गड्यांच्या मोबदल्यात 43 धाबा. शेवटचा 1 चेंडू बाकी असेल. 1 टू गो. नवनाथ तयार. स्ट्राईक एंडला पुष्कर.
गुड बॉलिंग. शेवटचा चेंडू निर्धाव. 3 षटकं संपली आहेत. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 43 धावा. या तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 18. त्रेचाळीस धावा आपण पाहतो धावफलकावर. शेवटचे षटक हाताळण्यासाठी जितू पाटील येतात. शेवटचं षटक मार्गस्थ स्ट्रायकरला सतीश म्हात्रे तर गोलंदाज जितू पाटील. धावसंख्या 43. ऑफ साईडला खेळले. चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. दुसरी जण नक्कीच प्रयत्न करतील. हेमंत चेंडू उचलतायत फेकतायत. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 45 वर. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या 45. जितू पाटील पुन्हा एकदा तयार. एज लागून चेंडू मागे सरकलाय. चेंडू कदाचित थांबलाय. चेंडूचा वेग कमी झालाय. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 47 वर. जितू पुन्हा एकदा तयार. 2 चेंडूंमध्ये 4 धावा आल्यात. ऑन साइडला क्या बात आहे. थोडेसे पुढे थांबले होते अगोदरच सतीश. षटकार आलाय. पोहोचली ती 53 वर. 53. 50 धावा पूर्ण झाल्यात नवापाडा संघाच्या. 3 बाद 53. एक चांगली टोटल आपण पाहतोय 4 षटकांच्या लढतीमध्ये. अजूनही चेंडू बाकी असतील. खाली राहतोय चेंडू. टप्पा पडल्यानंतर गुड बॉलिंग कमबॅक करतात गोलंदाज जितू पाटील. डॉट बॉलची समाप्ती होते. तर आदरणीय डी के पाटील यांचं आगमन झालं. आयोजकांच्या वतीनं वाकलन संघाच्या वतीने त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंच वाईडचा इशारा करतात. धावसंख्या पोहोचली 54 वर. आदरणीय डी के पाटील यांचं आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. समोर खेळले. सतीश म्हात्रेच्या बॅट मधनं आला हा षटकार. 60 धावा आपण पाहतो धावफलकावर. सतीश म्हात्रे चांगली फलंदाजी करतात. या षटकामध्ये आतापर्यंत त्यांच्या बॅट मधनं 2 षटकार आलेत. थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता. शेवटचा चेंडू निर्धाव. 4 षटकं संपली आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 60 आणि 61 धावांचं लक्ष ठेवलंय ते जय गणेश नवापाडा संघानं.
पहिलं सत्र इथं समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना नवापाडा संघानं 60 धाबा कुठल्यात 61 धाबांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानात उतरली होती. जितू पाटील आणि प्रदीप म्हात्रे. गोलंदाज राजा जाधव. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू ऑफ साईडला खेळलेत. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. क्षेत्ररक्षक चेंडू उचलतायत. चेंडू फेकेपर्यंत जितू वेगानं सुरक्षित पोहोचतात. तोपर्यंत धाबा येत आहेत त्या 2. राजा जाधव राईट मोर द विकेट. इथे मात्र झेल सुटला. संधी होती. प्रयत्न नक्कीच चांगले केले संदीप म्हात्रेनं. तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या 3 वर पोहोचली आहे. 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 3 धावा आल्यात. क्या बात आहे. फ्रंट फुटला अगोदरच येऊन थांबले होते. प्रदीप म्हात्रेने दिला तो धोक्याचा इशारा. षटकार. धावसंख्या पोहोचली ती 9 वर. नऊ धावा आपण पाहतो धाव फलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राईट मोर द विकेट. चेंडू निवारचा व्यवस्थित संपर्क झालेला नाही तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या 10 वर पोहोचली आहे. स्ट्रायकरला जितू पाटील. धावसंख्या 10. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. चेंडू मागे सरकलाय. क्षेत्ररक्षक आहेत. धावसंख्या 11 वर पोहोचली आहे. अकरा धावा धाव फलकावर. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. फक्त दिशा दिले. ऑफ साईडला खेळले. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. क्षेत्ररक्षक येऊन चेंडू उचलून फेकेपर्यंत प्रदीप सुरक्षित पोहोचतात. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 13 वर. धावा आपण पाहतो धाव फलकावर. पुष्कर काटे येतात. अठरा चेंडू आणि 48 ची गरज. पहिल्या षटकात 13 धावा जरूर आल्यात. मात्र इथून 18 चेंडूंमध्ये 48 ची गरज असताना मात्र इथं जितूला आणि प्रदीपला चांगली फलंदाजी करावी लागेल. पुष्कर काटे येत आहेत दुसरे षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू ऑफ साइडला सुरेख पंच फटका फसलाय आणि झेल टिपला गेलाय. जितू पाटीलच्या खेळीचा अंत होतोय.
राजू म्हात्रे येतात नवीन फलंदाज. अठरा चेंडूंमध्ये 48ची गरज होती, आता 17 चेंडू 48ची गरज. वेगवान चेंडू टप्पापर्यंत खाली राहतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग. पुष्कर पुन्हा एकदा तयार. फ्रंट फुटला आले, समोर खेळतात. सिंगल तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न करतात. धावसंख्या पोहोचली होती 15वर. पुष्कर पुन्हा एकदा तयार. वेगवान चेंडू, वेगवान चेंडू. गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी पुष्करच्या माध्यमातून आपण पाहतोय. दुखापतीतून बाहेर आलेत पुष्कर आणि आज बऱ्याच दिवसांनंतर खेळतात. मात्र चांगली गोलंदाजी करतात. डॉट बॉलची समाप्ती होते. जबरदस्त गोलंदाजी करतात. वाईड चेंडू. धावसंख्या पोहोचली होती 16वर. वाईड चेंडू. धावसंख्या 17. गुड फिल्डिंग. चेंडूचा वेग कमी केला. सिंगल आली. धावसंख्या पोहोचली होती 18वर. धावा आपण पाहतो धावफलकावर. प्रदीप म्हात्रे स्ट्राईक एंडला. संघ थोडासा बाकफुटला आपण पाहतो. देवीचा पाडा संघ ऑन साइडला खेळले. चेंडू पडतो नो मॅच मध्ये. सतीश म्हात्रे आहेत, मात्र त्यांना चेंडू बीट करून सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. 4 धावा. धावसंख्या पोहोचली होती 22वर. बारा चेंडून 39ची गरज. जवळजवळ 20च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील. धावा होतील, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. जर नवापाडा संघाने धावा कुठल्या 60 तर तुम्ही 61 का करू शकत नाहीये. बारा चेंडू 39ची गरज. उमेश जाधव. स्ट्रायकरला राजू म्हात्रे. ऑन साइडला पहिला चेंडू.
फलंदाज बाद झालेत. झेल टिपला गेला पुष्करच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहतो पोहोचली होती 22 वर. स्टाकनला विलास मात्रे, गोलंदाज उमेश. पहिला चेंडू समोर खेळलेत, क्या बात आहे. खोदून काढला अक्षरशः चेंडूला विलासने ठोकला तो षटकार. धावसंख्या पोहोचली होती 28 वर. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना विलास मात्रेच्या बॅटमधून षटकार आला. खोरवर टप्प्याचा चेंडू रिलीज केला होता. उमेश पुन्हा एकदा तयार. गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होते. उमेश पुन्हा एकदा तयार. राइट ओव्हर द विकेट. ऑन साइडला, क्या बात आहे. जबरदस्त फलंदाजी. डॉट चेंडूला ताबडतोब उत्तर दिलं षटकार. धावसंख्या तब्बल 34 वर पोहोचली आहे. धावसंख्या 34 वर पोहोचली आहे. विलास चांगली फलंदाजी करतात. 3 चेंडूंमध्ये तब्बल 12 धावा एकवटल्या. 2 षटकार टोकलेत. उमेश पुन्हा एकदा तयार. इथे मात्र फटका फसला. झेल टिपला गेलाय, सुटलाय, झेल सुटलाय, झेल टिपलेला झेल सुटलाय. सिंगल आली आहे. धावसंख्या 35 वर पोहोचली आहे. या षटकातील एक चेंडू अजूनही बाकी असेल. पस्तीस धावा धाव फलकावर. या षटकातील एक चेंडू अजूनही बाकी असेल. खाली राहतो चेंडू. सिंगल इथं पूर्ण झाली आहे. धावसंख्या पोहोचली 36 वर. सहा चेंडूंनी 25 ची गरज. शेवटचे 6 चेंडूंनी 25 धावांची गरज. प्रदीप मात्रे स्ट्रायकनला. दुसऱ्या बाजूला विलास मात्रे. गोलंदाज आपण पाहतो सतीश मात्रे सज्ज झाले. संघनायकानं या षटकाचं भविष्य, सामन्याचं भविष्य सतीशच्या हाती सोपवलंय. पहिला चेंडू फलंदाज बाद. प्रदीपची खेळी संपुष्टात येते.
5 चेंडू 25 ची गरज. हेमंत स्ट्राईक हँडला. गोलंदाज सतीश मात्र तयार. राईट नंबर ओव्हर द विकेट. चेंडू मागे सरकतो ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक आहेत. तर आदरणीय वैद्य 11 प्रभात 40+ संघाचे सर्वेसर्वा हरीश शेठ भोईर यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. 4 चेंडू आणि 24 ची गरज. वेगवान चेंडू खाली राहतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. संघर्ष इथं थोडासा कठीण होत चाललाय. तीन चेंडू 24 ची गरज. संत गतीने चेंडू हाताळलाय. तोपर्यंत आली सिंगल. आता मात्र 2 चेंडू आणि 22 ची गरज. लक्ष फार मोठं झालं. आता कठीण झालंय. सतीश पुन्हा एकदा तयार. षटकार आलाय. मात्र आता फक्त औपचारिकता उरली आहे. सतीश पुन्हा एकदा तयार. अशा पद्धतीनं नवापाडा संघ अंतिम फेरीत दाखल झाला. एका बाजूला आपण पाहतो जय गणेश नवापाडा, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो वैद्य 11 प्रभात 40+ वाकलन. तर हरीश शेठ भोईर यांचं आगमन झालंय. प्रभात वैद्य 11 प्रभात 40+ संघाचे सर्वेसर्वा आदरणीय हरीश शेठ भोईर यांचं आगमन झालं. आयोजकांच्या वतीने त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अंतिम सामना इथं रंगतोय तो नवापाडा विपक्ष देवीचा पाडा, माफ करा, वाकलन.